राहता व परिसरातील खवय्यांसाठी नव्याने सुरू झालाय कॅफे इंडियन फ्लेवर। चहा, कॉफी, नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसोक्त आनंद। या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा। आमच्याकडे साऊथ इंडियन, चायनीज, सँडविच, पराठा, अमृतसरी दम बिर्याणी, छोले भटुरा स्पेशल, पनीर मधील विविध डिश, रोटी, नान, चहा, हॉट कॉफी, लस्सी, कोल्ड कॉफी, व्हेज स्प्रिंग रोल, पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर, डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, राहता। ही जी ग्रामसभा त्या अत्यंत दोन तरुणांचा खून झाला आणि त्याच्या निषेधार्थ आपण ही ग्रामसभा घेतोय। आतापर्यंत पहिल्यांदा ग्रामसभेला एवढी प्रचंड गर्दी लोक आलेले आहेत, त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आले। शिर्डीकर त्रासलेले आहेत। पोलीस स्टेशनला अनेक वेळा संपर्क करूनही, अनेक वेळा तक्रारी करूनही त्याची दखल कुणी कधी पोलीस स्टेशनने घेतली नाही। अनेक असे विषय आहेत, अनेक अशा घटना आहेत सर्रासपणे आपल्या शिर्डी गावात होतात। दोन नंबरचे लोक, दोन नंबरचे व्यवसाय करणारे लोक आहेत, बेकायदा वाहतूक आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चोऱ्या माऱ्या करतायत, चेन स्नॅचिंग करतायत, पिक पॉकेटिंग करतायत। आणि आपण वेळोवेळी पोलीस स्टेशन जाऊन त्याचा निषेध करतो। वेळोवेळी आपण जे मान्यवर इथे उपस्थित आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, आजी माजी नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, आपण अनेक वेळा जाऊन पोलीस स्टेशनला या संबंधित तक्रार केली आहे। मध्ये सुजित गोंदकरच्या तिथे गोळीबार झाला, दिवसाला सकाळी 9-10 दरम्यान। 2-3 दिवसानंतर सर्व मान्यवर आपण पोलीस स्टेशनला गेलो। 1-1.5 तास चर्चा झाली, मी त्याच्यावर काहीच बोललो नाही। आपले सन्माननीय माजी नगराध्यक्ष बापू मला तुम्ही काहीच बोलले नाही। पण 25 वर्षापासून 2001 पासून जसे आपण नगरपालिकेत प्रतिनिधी म्हणून आलो, ज्ञानेश्वर आबा होते, अशा 2001 पासून आपण अशा अनेक तक्रारी पोलीस स्टेशनला केल्या। कधी काही झालं, कधी रिझल्ट मिळाला। त्याच्यामुळे पोलीस स्टेशन कडून अपेक्षा करायचं काही कारण नाही। हे जे चाललंय हे फक्त आणि फक्त साईबाबांच्या भरोश्यावर चालू आहे। आता राजभवनी मुद्दा मांडला की 4 पोलीस शिर्डी गाव, त्यावेळी 5-6 हजार लोकसंख्येचं गाव असेल, 5-10-12 हजार। इथं सुधाभाऊ शिंदे आहेत, बाबासाहेब आहेत, ज्ञानेश्वर आबा आहेत, सिनियर लोक जे आहेत, संजीव पारक आहेत, महेंद्र तुम्हालाही माहित असेल, गायके पाटील आहेत। एक ठाणे अहमदनगर होतं फक्त, शिर्डी आउट पोस्ट होती, शिंदे हवालदार होते। एक माणूस त्यांनी एक राऊंड घेतलं तरी अख्खा गावात जरब होती। हे अख्खं पोलीस स्टेशन साईबाबा संस्थांनी जागा दिली, त्यांना 24 तास लाईट दिली, सगळी यंत्रणा दिली, सगळ्यांनी तक्रारी केल्या का पोलीस कंट्रोल रूम, पोलीस मध्ये सीसीटीव्ही जे काही त्यासाठी कंट्रोल रूम आहे। मागच्या अधिकाऱ्याने आम्हाला नेऊन दाखवलं, बघा ही कशी रूम केली छान। ती बघितली, काय करायचं, काय करायचं त्याचा गावाला, म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला, साई भक्ताला त्याचा काही फायदा आहे? पण अतिशय चांगली इमारत आपण अभिषेक सुजित आहे इथे, आपण 4 नंबर गेटच्या बाहेर एक पोलीस चौकी त्यांनी मान्य त्यावेळेचे डीएसपी साहेब होते,
सातव साहेब ते आपल्या नगरपालिकेत आले, आम्हाला इथं पोलीस चौकी पाहिजे. काय म्हटलं, काय साहेब कशासाठी? पण की इथं साई भक्त येतात, देशभरातून येतात, विदेशातून येतात, त्यांना त्यांची भाषा, अनेक भाषेतले लोक असतात, त्यांना काही तक्रारी करायच्या असतात, आणि मग सगळ्या भाषेत बोलणारे पोलीस अधिकारी आपण ते ठेवणार आहोत, आणि त्या माध्यमातून साई भक्तांच्या तक्रारीचं निराकरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत. ऐकलं कधी? आता मीडिया बसली समोर, तुम्ही कधी ऐकलं किती तक्रारी आल्या? तुमच्यापर्यंत किती? मीडिया समजा आमच्या समोर जाऊ, तुमच्या समोर किती तक्रारी पोलीस डिपार्टमेंट त्या पोलीस चौकीच्या माध्यमातून झाल्या. आपण एक उदात्त येथून ती चौकी दिली नगरपालिकेत, ठराव करून दिली आपण सुजित, बरोबर? काय उपयोग झाला त्याचा? आता आपण बऱ्याच निवेदनामध्ये मी असं वाचलं, तुम्ही ऐकलं, सचिन तांबेने वाचलंय, निलेश दादांनी, सुजितने, मंगेश त्रिवेणी. आपण आपल्यावर बंधनं घालून घ्यायला तयार आहे. व्यवसाय 11:30 वाजता बंद करा, फुलाच्या दुकानचे रेट लावा, बरोबर आहे की नाही? सकाळी इतक्या वाजता उघडा. जर कोणी फुल विक्रेत्यांनी भक्ताला लुटलं त्याच्यावर कारवाई करा. ज्याच्या हॉटेलमध्ये काही गैरप्रकारे व्यवसाय चालत असतील त्याला मकोका लावा. हे कोण म्हणतं? आपण. आणि पोलिस काय करणार? मग एक काम करू ना, आपण जे असुरक्षित आहोत, आता कोण बोललं आपते, आपण जर असुरक्षित आहोत, माझं काय मत, एवढा सगळा उपद्रव करण्यापेक्षा पोलीस स्टेशन आपलेच हक्क ठेवून घ्या, आमचा जीव सुरक्षित राहील, आम्हाला सुरक्षित राहायचं, बोलून घ्या. नाही, याच्याप्रमाणे घ्या, तुमच्या उत्पन्नाप्रमाणे ठरवून घ्या. मला असं वाटतं एक डिपार्टमेंट मध्ये काहीतरी ती व्यवस्था असली पाहिजे. आम्हाला या गावात सुरक्षित राहायचंय, ठरवून घ्या. त्याच्याशिवाय होणार नाही अशी परिस्थिती आहे. किंबहुना अशी परिस्थिती तयार केली काय असं वाटायला काही कोणाला. तुम्ही बघा, शिर्डी शहरामध्ये हा पालखी रोड घ्या, कणकूर रोड घ्या, पिंपळ रोड घ्या, एअरपोर्ट रोड घ्या, भूसंपादन केले नगरपालिके, प्रसारासमोरचा रस्ता भूसंपादन केलं, त्याच्यावर बेकायदा वाहतूक, सगळ्या भक्तांना त्रास. शिर्डी ग्रामस्थांना चालण्याची सुद्धा मुश्किल, चालता सुद्धा येत नाही रस्त्यावर. बोलायला गेलं तर तो दादागिरी करतो, कोण आहे माहित नाही. नगरावर ॲपे रिक्षा, साईबाबा संस्थांनी एक पत्र दिलं, तत्कालीन कोण अधिकारी त्यांनी कलेक्टरला पत्र दिलं, उत्सव काळामध्ये 3 दिवस प्रचंड गर्दी असते, नगरमंडळ रस्ता बंद करण्यात यावा. नगरमंडळ गर्दी झाली काय नाही झाली का रस्ता बंद, बॅरिकेड लावले, भक्ताच्या गाडीमध्ये यायचं बंद करायचं, भक्ताच्या गाडीमध्ये यायचं बंद केलं की ॲपे रिक्षा चालू. मी विचारलं, हे ॲपे रिक्षा का चालू आहेत? मग तुम्ही भक्तांच्या गाड्या बंद केल्या, वाहतुकीचा त्रास वाढू नये किंवा वाहतुकीचा गर्दी होऊ नये म्हणून. त्यांनी सांगितलं ह्या रिक्षा भक्तांच्या सुविधेसाठी. म्हटलं ही कशी सुविधा? म्हणजे मंदिरात ते आले का त्यांच्या गाडीपर्यंत जायला त्यांना या रिक्षा आपण मध्ये चालू दिल्या. मी म्हटलं उलट करून बघा, ॲपे रिक्षा बंद करा आणि भक्ताच्या गाड्या चालू ठेवा, वाहतूक जाम होणार नाही. आज अशी परिस्थिती आहे. आज बॅरिकेड पाणी बाटली कोणाकडे त्यांना द्या. बाकीच्यांनी काय माहित नाही का गुन्हे कोण करतं, काय करतं, गुन्हेगारी प्रवृत्ती लोक त्यांना माहिती आहे. आपण वारंवार त्यांना हे सांगतो, त्यातून काही रिझल्ट मिळत नाही. म्हणजे तुम्ही बघा, आता गुन्हेगारावर कारवाई करा म्हटलं की गावात येणार मार्केटला, दुकानदारावर कारवाई. दुकानाच्या आतमध्ये म्हणजे एकदा मध्ये 5-6 महिन्यापूर्वी साईबाबा संस्थांचे केंद्रमधले कर्मचारी, पोलीस स्टेशनचे कर्मचारी,
नगरपालिकेचे कर्मचारी अचानक मोहीम आली, धडाधडा सगळं तोडून टाकलं. ती गेली सामान उचलून घेऊन. काय झालं म्हणे गुन्हेगारावर कारवाई. अरे हे गुन्हेगार आहेत का? हा ग्रामस्थ बसले. हे सर्रास म्हणजे गुन्हेगारावर बोलायला गेलं की चांगल्या जे गावात 1 नंबरमध्ये व्यवसाय करायला लोक त्यांच्यावर कारवाई होती. म्हणजे 2 नंबरचे लोक आहे ना ते सुरक्षित आहे गावात. तुम्हाला सांगतो 1 नंबर व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास आहे. सगळे नियम अटी कोणाला 1 नंबर व्यवसाय करणार. 2 नंबरचे लोक गाव चालू राहिले. प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे लोक भाई झाले. माझं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळे मान्यवर समोर आहेत, व्यासपीठावर आहेत. माझा कोणाला अनादर करायचं नाही मला, पण गुन्हेगारांचे आका आपण होऊ नका. आपण गुन्हेगारांचे आका होऊ नका. गुन्हेगारांच्या वाढदिवसाला जाऊ नका. गुन्हेगारांचे कोणी जर फ्लेक्सवर फुटलं त्याला सांगा तू माझा फुट टाकू नको. त्याच्यावर काही राजकारण होत नाही. आपल्याला नगरपालिकेची निवडणूक लढवायचं त्यावेळी लढू. आपल्याला काय राजकारण करता करू. त्याच्यासाठी गुन्हेगारांचा वापर करू नका अशी माझी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे. बेकायदा वाहतूक चालते त्याच्यावर पोलिसांना बोलायला गेलं ती बंद होत नाही. मी सांगतो शिर्डीतल्या तरुणांनी ॲप रिक्षा घ्या, त्या पोलिसांना हप्ते चालवा, करा धंदे. शेवटी हे जे चालून बेकायदा जेवढं चालू आहे ना त्याला भीती नाही. त्याच्यामुळे ते करा. आता करणार काय दुसरं आपण. कोणी शिंगणापूरच्या गाड्या घ्या, कोणी ॲपे रिक्षा घ्या. आता कोणी सांगितलं होतं कोण पोलीस त्याच्या माध्यमात सगळं चालतं त्याला विचारून घ्या. 2 नंबर धंदे पण करा. मग आता काय करणार का? आता काय त्याचं काय नाव घे पोलीस कर्मचारी आपण काय नाव घेतलंय कोण. आणि सुरक्षित राहायचं असेल आपण वेळोवेळी एकत्र आलं पाहिजे. तक्रार पेटी ठेवलेली आहे. अनेक तक्रारी त्याच्यात येतात. आपण आहे ना मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे वाईट नका वाटून घेऊ. आपले वाद आहे ना रामनवमीला आपण 2 गट राहतात. अध्यक्षांना आपले वाद होता म्हणजे मला तो विषय घ्यायचा नाही. मी काही कोणाचा अनादर करत नाही. पण असं झाल्यामुळं जे गुन्हेगार आहेत पोलीस डिपार्टमेंटचे जे कोणी कर्मचारी आहेत ते पाहता काय गावात एकात एक नाही. 1 मिनिट सांग. गाव काय एकात एक नाही. त्याच्यामुळे हे सगळे गैरफायदा काही लोक घेऊ राहिले. पालखीला आपली गर्दी. कोण जातो याची तक्रार कर त्याची तक्रार कर. दिवसभर साईबाबांच्या मंदिरात काही लोक पडलेले राहतात. काय त्यांना म्हणजे साक्षात्कार झाला का काय माहिती. ते अनेक लोक घेऊन येत राहतात दर्शन काय. अरे हे गैरप्रकार थांबवा. आपण सुद्धा काही गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे. एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो. पोलीस स्टेशनला आज विचारून घेतलं पाहिजे आम्ही पहाटे किती वाजता उठायचं आणि रात्री किती वाजता झोपायचं हे पोलिसांनी विचारून घ्या आणि आपला जीवनक्रम चालू ठेवा. हा ते विचारा. हप्ते ठरवून घ्या. एकट्याने फिरायचं का 4 लोक बरोबर घेऊन फिरायचं. आमचं संरक्षण आम्हीच करायचं का तुम्ही करणार हे सगळं विचारून घ्या. याच्यापेक्षा आपल्याला काही उत्तर नाही. फार वेळ झालेला आहे. अधिक बोललो असेल तर कुणाच्या बद्दल मला काही म्हणजे अनादर करायचा नाही. एवढीच विनंती आहे का आपल्याला संघटित राहावं लागेल. येणारा साई भक्त सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. शिर्डी संस्थान, शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगर परिषद ग्रामस्थ हे सामूहिक असल्याशिवाय काम चालणार नाही. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर. साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ. प्लॉटची वैशिष्ट्ये 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग. श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध. पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध. प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण. खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय. लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा. आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकुरी. मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील 9850 39 51 14. श्री रमेश दादा शिरकांडे पाटील 8010 22 12 13. श्री बबन दादा शिरकांडे पाटील 99 22 36 38 95. श्री पांडुरंग तुपे 98 81 32 64 64.
श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील 8380 93 94 21. आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर. साई किरण डेव्हलपर्स. स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 2356 23. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क. NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते. कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन. प्लॉट लगत वृक्षारोपण. MSCB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा. माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क.